नमस्कार मित्रांनो, तुमच्या आर्थिक गप्पा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे आर्थिक साक्षरता ही का महत्त्वाची आहे. पण त्याआधी आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात. अगदी सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या संपत्तीचे योग्यरित्या व्यवस्थापन करणे म्हणजे आर्थिक साक्षर असणे. मग यामध्ये आपलं मासिक उत्पन्न, बजेट, खर्च, बचत, गुंतवणूक आणि कर्ज या सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे पगार हातात आला की तो कुठे खर्च करायचा, त्यातून किती रक्कम शिल्लक ठेवायची आणि किती रक्कमेची गुंतवणूक करायची, ही सगळी गणित आर्थिक साक्षरतेमध्ये येतात. आता तुम्ही म्हणाल की ही साक्षरता महत्त्वाची कशी? कारण चुकीचे आर्थिक निर्णय अपघातासारखे असतात. नेमके कधी कुठे उलथापालट करतील याचा काही नेम नाही. जस की क्रेडिट कार्डाचे व्याज, अवास्तव कर्ज आणि अनियमित खर्च यांच्या जाल्यामध्ये अडकायच नसेल तर प्रत्येकाला आर्थिक साक्षरता ही हवीच. आर्थिक साक्षर असलो तर आपण 3 गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे खर्चावर नियंत्रण, दुसरी योग्य आणि वेळेवर गुंतवणूक आणि तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यासाठी सुरक्षित आर्थिक जमापुंजी. विशेष म्हणजे आर्थिक साक्षरता ही केवळ श्रीमंतांसाठी नसून ती प्रत्येक वर्गातील लोकांसाठी आहे. जस की विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी इत्यादी. प्रत्येकासाठी आर्थिक साक्षरता तितकीच उपयुक्त आहे आणि गरजेची सुद्धा. म्हणूनच शाळेतनं शिकवलेले हे ज्ञान आपण इथे शिकणार आहोत आणि तेही सोप्या आणि आपल्या दैनंदिन भाषेमधून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आर्थिक गप्पा या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आर्थिक साक्षरतेच्या या प्रवासात आपल्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला सामील करा. सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण पुढच्या आर्थिक गप्पामध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत शिका, समजून घ्या आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.